नमस्कार मित्रांनो, मी प्रसाद नागरगोजे। मित्रांनो, शेतकऱ्यांसाठी आनंदाची बातमी आहे। शेतकऱ्यांना परत एकदा पीएम किसान योजनेचे 6000 रुपये मिळवण्याची संधी देण्यात आलेली आहे। मात्र त्यासाठी शेतकऱ्यांना एक महत्त्वाचं काम करायचं आहे। ते काम केल्यानंतर 100% तुमच्या खात्यावर पीएम किसान सन्मान निधी योजनेचे पैसे जमा होतील। मित्रांनो, कोणत्या शेतकऱ्यांसाठी ही संधी आहे, कोणतं काम केल्यानंतर पैसे जमा होतील, याच्या संदर्भातली संपूर्ण माहिती तुम्हाला या व्हिडिओच्या माध्यमातून समजून सांगणार आहे। मात्र हा व्हिडिओ तुम्हाला शेवटपर्यंत पाहावा लागेल, तेव्हाच तुम्हाला सविस्तर माहिती समजून येईल। जर तुम्ही चॅनलवर नवीन आलेले असाल तर चॅनलला सबस्क्राइब करा। तसेच समोर येणाऱ्या बेल आयकॉनवर क्लिक करून ऑल नोटिफिकेशन क्लिक करायला विसरू नका, म्हणजे आमच्या अशाच नवनवीन व्हिडिओच्या नोटिफिकेशन तुमच्यापर्यंत सर्वात अगोदर पोहोचत राहतील। तर चला मित्रांनो, कोणत्या शेतकऱ्यांसाठी परत एकदा 6000 रुपये मिळवण्याची संधी देण्यात आलेली आहे, त्यासाठी कोणतं काम शेतकऱ्यांना करावं लागणार आहे, याच्याबद्दलची सविस्तर माहिती पाहायला सुरुवात करूया। मित्रांनो, पीएम किसान योजनेचा 16व्या हप्त्याचे पैसे 28 फेब्रुवारी रोजी पात्र शेतकऱ्यांच्या खात्यावरती वितरित करण्यात आले। देशातील जे शेतकरी पात्र असून देखील त्यांना लाभ मिळत नव्हता, अशा शेतकऱ्यांना पुन्हा लाभ मिळवून देण्यासाठी 12 फेब्रुवारी ते 21 फेब्रुवारी दरम्यान देशात एक अभियान राबवलेलं होतं। त्या अभियानांतर्गत शेतकऱ्यांची ई-केवायसी असेल, आधार सेटिंग असेल किंवा लँड सेटिंग दुरुस्त करून बऱ्याच शेतकऱ्यांना पुन्हा लाभ मिळायला सुरू झालेला आहे। मित्रांनो, सरकारने एवढं मोठं अभियान राबवलेलं असून सुद्धा बरेच शेतकरी त्यावेळी जागरूक झाले नाही आणि सरकारच्या या अभियानाला प्रतिसाद मिळाला नाही आणि देशातील अजून भरपूर शेतकरी अपात्रच राहिलेले आहेत। त्यामुळे उर्वरित अपात्र शेतकऱ्यांना पुन्हा लाभ मिळवून देण्यासाठी सरकारने 31 मार्च पर्यंत संधी दिलेली आहे। जे शेतकरी केवायसीच्या कारणामुळे 16व्या हप्त्यापासून वंचित राहिलेले आहेत, त्या शेतकऱ्यांना ई-केवायसी झाल्यानंतर लगेच 16व्या हप्त्याचे 2000 रुपये देण्यासाठी सरकारचे प्रयत्न सुरू आहेत आणि या 16व्या हप्त्याच्या पैशासोबतच राज्य सरकारच्या माध्यमातून सुरू करण्यात आलेल्या नमो शेतकरी योजनेचा दुसरा आणि तिसरा या दोन्ही हप्त्यांचे देखील पैसे शेतकऱ्यांना दिले जाणार आहेत। मित्रांनो, सरकारच्या 21 फेब्रुवारी पर्यंतची जी मोहीम होती ती संपल्यानंतर पुन्हा ही संधी मिळेल याचा भरोसा नव्हता। मात्र सरकारने लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर शेतकऱ्यांना पुन्हा ही संधी दिलेली आहे। जर तुम्ही देखील ई-केवायसी, आधार सेटिंग किंवा लँड सेटिंग अशा काही कारणांमुळे पीएम किसान योजनेच्या किंवा नमो शेतकरी योजनेच्या हप्त्यापासून वंचित राहिलेले असाल तर या संधीचं सोनं करा। लवकरात लवकर तुमचं लँड सेटिंग, आधार सेटिंग किंवा ई-केवायसी करून घ्या आणि या दोन्ही योजनांचे वार्षिक 12000 रुपये मिळवण्यासाठी पात्र व्हा। मित्रांनो, जर तुम्ही 31 मार्च पर्यंत हे काम पूर्ण नाही केले तर तुम्हाला पीएम किसान सन्मान निधी योजनेच्या 16व्या हप्त्याचा लाभ हा मिळणार नाही आणि पुढील काळामध्ये तुम्हाला या योजनेमध्ये पात्र होण्यासाठी संधी सुद्धा राहणार नाही। त्यासाठी लवकरात लवकर तुमच्या तालुक्याच्या कृषी ऑफिसला भेट द्या आणि हे काम पूर्ण करण्यासाठी लागणारे सर्व कागदपत्रे जमा करा आणि पीएम किसान सन्मान निधी योजनेच्या आणि नमो शेतकरी महासन्मान निधी योजनेचे लाभ मिळवण्यासाठी पात्र व्हा। तर मित्रांनो, अशा पद्धतीची पीएम किसान सन्मान निधी योजनेचे 6000 रुपये मिळवण्याच्या संदर्भातली महत्त्वाची अपडेट होती। जर तुम्हाला मी दिलेली माहिती आवडली असेल तर माझ्या या व्हिडिओला एक लाईक नक्की करा। तसेच तुमच्या जास्तीत जास्त शेतकरी मित्रांपर्यंत हा व्हिडिओ शेअर करायला विसरू नका। धन्यवाद।